एक दिवस मुंबईला मुख्य सचिवांच्या मीटिंगला मला बोलावलं. त्या मीटिंगला मी गेलो आणि त्या दिवशी आमची जनरल बॉडी मीटिंग होती. मी गेल्यानंतर मागे काही नगरसेवकांनी एक पत्र महापौरांना दिलं आणि आयुक्तांचं आता कामामध्ये लक्ष नाही, आयुक्त अकार्यक्षम ठरले, आयुक्त गो बॅक, कमिशनर हटाव, अविश्वासाचा ठराव आणू, असं सगळं सुरू झालं की रस्ता रुंद करावा याची सुरुवात फक्त मला करायला लागली. आज प्रशासनाच्या पाठीमागं शासन आहे, बरोबर, पोलीस यंत्रणा आहे, न्यायालय आहे, सर्वजण आहे, बरोबर. त्याच्यामुळे ते करायला तसं ते कमी मोलाचं कमी प्रतीचं काम आहे त्यांचं असं नाही, पण सुदैवाने साथ आहे सगळ्यांची. बरोबर. आपण आता काल परवा पाहिलं असेल तर चिकलठाणा, शेंद्रा वगैरे या भागात 400 अधिकारी कर्मचारी, 400 पोलीसचा. मला बऱ्याच ठिकाणी पोलीसचं फारसं पाठबळ मिळालंच नव्हतं. की काही ठिकाणी भूसंपादन अगोदरच झालंय, जसं शिल्लक आहे. मग काही ठिकाणी इमारती पडायला लागल्यात, त्या पाडाव्याच लागणार आहेत. त्या समजा अशा आपल्या ह्या सगळ्या गुलमंडीवर इकडच्या तिकडच्या भागामध्ये सगळ्याच भागामध्ये होत्या, पडायला लागली इमारती. एका बाजूला रस्ते रुंद करण्यासाठी रस्त्यातले धार्मिक ठिकाणं सुद्धा काढायला सरकारने ना नव्हती. बरोबर. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले होते की रस्ते रुंद करा आणि रस्त्यामध्ये येणारे धार्मिक स्थळ जरी असतील तर ते मग काढायचे, त्याचं पुनरुज्जीवन करायचं, शिफ्ट करायचे, काय करायचे या संदर्भात काही सूचना होत्या. पण याचा फॉलोअप आणि याचं पालन कोणीही कधीही अजून सुरू झालेलं नव्हतं. तर मी हे चॅलेंज स्वीकारलं की मी अकार्यक्षम आहे ना, आता मी पण दाखवून देईल की पुरुषोत्तम भापकर काय चीज आहे. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजे ताटे. आज आपल्यासोबत जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत, खरंच तुम्हालाही कौतुक वाटेल असे व्यक्तिमत्व असलेले, विभागीय आयुक्त असलेले आणि मराठवाड्यावर विशेषतः ज्यांचं प्रेम आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांच्या नावाने एक अधिकारी असताना रस्ता होतो, असे अधिकारी, कवी मनाचे, हृदयस्पर्शी असलेले, प्रेमळ आणि शेतकऱ्यांसाठी सदैव कार्यरत असलेले अधिकारी आपल्यासोबत आहेत, ज्यांचं नाव आहे डॉक्टर पुरुषोत्तम भापकर सर. नमस्कार सर. खरंच खूप आनंद होतोय की आपल्यासोबत तरुणांना एक वेगळं काहीतरी आज बघायला मिळणार आहे. खरं तर एक मालेगावमध्ये तुम्ही असताना एक जातीय दंगल उसळली होती. ती जातीय दंगल कंट्रोल करण्यामध्ये तुमचा मोठा वाटा होता आणि तुम्ही तिथं एक बंधुप्रेम आणि खूप मोठ्या प्रमाणात जे कार्य केलं, तुमची पोस्टिंगही करण्यात आली होती आणि नंतर असं म्हणण्यात आलं होतं की नाही, भापकर असेल तर ती दंगल नियंत्रणात येईल. याविषयी काय किस्सा आहे? खरं म्हणजे मला एक सांगायला अतिशय आनंद, अभिमान पण वाटतो की 35 वर्षामध्ये 30 बदल्या माझ्या झाल्या. मला त्याच्यातही खूप आनंद आहे की एवढा मोठा एक्सपिरियन्स, इतके खाते, डिपार्टमेंट, इतका भाग, खानदेश असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सगळीकडे काम करण्याची संधी मिळाली. पण सगळ्यात जास्त वेळ मला जो मिळाला तो मिळाला मालेगाव. मालेगावमध्ये मी इनिशियल स्टेजमध्ये प्रांताधिकारी म्हणून काम करत होतो आणि त्याच्यानंतरचा वेळ मला जास्त मिळाला तो औरंगाबाद या संभाजीनगर शहरामध्ये. 3.5 वर्ष इथं मिळाली, 3.5 वर्ष तिथं मिळाली. तर म्हणजे मालेगावचं 3.5 वर्ष म्हणजे अतिशय समृद्ध करणारा तो अनुभव होता. त्या दरम्यान मालेगाव आणि भिवंडी हे देशात गाजलेले असे संवेदनशील शहर समजली जायची. त्याच्यामुळे तिथं येणारा माणूस हा अत्यंत काळजीपूर्वकच दिलं जायचं. बरोबर. मला सुदैवाने त्या दरम्यान मी निफाडला अगोदर प्रांताधिकारी होतो, तिथं माझं कांदा आंदोलन मी हाताळलं. ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं ते वरिष्ठांना खूप भावलं आणि उमेशचंद्र सरंगी म्हणून आमचे जिल्हाधिकारी होते, अजय दुवा म्हणून डिव्हिजनल कमिशनर होते, त्यांना माझं काम इतकं आवडलं की ते म्हटले ह्याच माणसाची पोस्टिंग आपण मालेगावला केली पाहिजे. मालेगावला एक असिस्टंट कलेक्टर होते, त्यांचं प्रमोशन झालं होतं आणि ती पोस्टिंग कोणाला द्यायची म्हणून माझ्या नावाचा विचार झाला. मला बोलवण्यात आलं नाशिकला आणि मला विचारलं की तू मालेगावला जायला तयार आहेस का. तर म्हणजे मी 1च वर्ष माझं निफाडला झालं होतं. निफाड वॉज व्हेरी काम अँड क्वाईट. मी खूप चांगल्या पद्धतीनं तिथं काम करत होतो. पण मी म्हटलं वरिष्ठांना वाटत असेल मला तुम्ही जायला हरकत नाही. तर त्यांनी मला पोस्टिंग तिथं दिली. पोस्टिंग करताना ते म्हटले की हिंदू मुस्लिमचं मोठं तिथं प्रॉब्लेम आहेत, पण तू प्रूव्ह करशील की हिंदूसाठी पण आणि मुस्लिमांसाठी पण सगळ्यांच्यासाठी सारखा समभाव तुझ्याकडे राहील. आणि मला त्याने शुभेच्छा दिल्या. मी गेल्यानंतर खरं बकरीद तिथं आलेला होता. बकरीदचाही फार मोठा एक तिथं काम त्यासाठी करावं लागतं आणि अतिशय सेन्सिटिव्ह असा विषय होता. जिल्हाधिकाऱ्यांनी मला सूचना दिल्या आणि माझं पाहिलं 15 दिवसामध्ये. तर त्यांनी मला अतिशय आनंदाने असं म्हटलं की या 15 दिवसामध्ये शहराची, इथल्या माणसांची, जागांची, घटनांची जी माहिती तू मिळवली इतकी मागच्या प्रांताला 2 वर्षातही नव्हती. त्यांनी मला फार सुखावल्यासारखं झालं आणि मग आणखी कामाला मला बोला.
500-550 गणपतीचे मंडळ असायचे. बरोबर. या गणपतीचे मार्गही बऱ्याचदा मस्जिदवरून जाणारे असायचे आणि जवळपास 60-60 तास या मिरवणुका आम्ही हाताळल्या. हेच करत असताना 92च्या दरम्यान बाबरी मस्जिदचा जो इश्यू सुरू झाला होता त्याच्या अगोदर 6 महिने बाबरी मस्जिद बचाव अशी एक समिती मालेगावला स्थापन झाली होती, ज्याचं नेतृत्व तत्कालीन आमदार माजी मंत्री नेहाल्यामध्ये करत होते. आणि एक दिवस त्यांनी ठरवलं की बाबरी मस्जिद बचाव असा साठी म्हणून एक मोर्चा काढायचा. एक 60,000 लोकांचा मोर्चा निघाला. मोर्चाला परवानगी द्यायची नाही द्यायची असं सगळं चाललं होतं. बरोबर. आमचं म्हणणं होतं की मोर्चाला परवानगी, कारण बऱ्याच वर्षानंतर आता काही हादसा नाही आणि मधून मधून हादसे करण्याची तिथली काही लोकांची स्ट्रॅटेजी असायची. बरोबर. परवानगी नाकारली पाहिजे, पण समहाऊ इतर कुठं परवानगी नाकारली नाही, अमुक नाही या कारणासाठी म्हणून आम्हाला परवानगी ती नाकारता आली नाही. परवानगी दिली गेली आणि 60,000 लोकांचा मोर्चा निघाला आणि तिथून एक वेगळं वळण मोर्चाला लागलं. दंगल घडली, 3 माणसं भुसकले गेले आणि एक महिनाभर जवळपास हा कर्फ्यू वाढ्या चालला. हे सगळं जवळून अनुभवलं. पण हे करत असताना सगळं कमांडिंग पोझिशनमध्ये होतो आम्ही. ताबडतोब शहर शांत झालं, कोणत्याही काही अडचणी राहिल्या नाही. पुन्हा शहराचं सलोख्याचं वातावरण निर्माण झालं. पण नंतर डिसेंबरमध्ये जेव्हा बाबरी मस्जिदचा इश्यू झाला तर त्या दरम्यान माझी नेमकी 3 डिसेंबर 92ला मालेगाववरून बदली झाली. 3 डिसेंबरला सायंकाळी आणि माझ्या जागेवर एक IAS अधिकारी त्या जॉईन झाल्या. मी त्यांना चार्ज दिला आणि 6 डिसेंबरचा हा एक किस्सा घडला. तर त्याच्यात समहाऊ लोकांचं तसं खूप प्रेम होतं, त्यांना विश्वास होता. नवीन अधिकारी आल्या, बिचारे त्यांनी काम चांगलं, त्याही उत्तम काम करत होत्या. 3 दिवस झाले होते येऊन, पण समहाऊ त्या दिवशी पण 5 फायरिंगमध्ये 5 लोक मारले गेले. तर त्यामुळं गावामध्ये अतिशय टेन्स वातावरण निर्माण झालं आणि मग लोकांनी राग काढायला सुरुवात केली की जो प्रांताधिकारी आमचा अतिशय माहितगार होता, सेन्सिटिव्ह होता, ज्याला सगळी माहिती होती, ज्याने सगळं हाताळलं 3-3.5 वर्षापासून, ऐन वेळेस हा बाबरी मस्जिदचा इश्यू शासनाला माहीत असताना सुद्धा त्यांची बदली झाली कशी. आणि मग जवळपास खूप मोठ्या प्रमाणावर शेकडो तारा CMला पाठवल्या गेल्या आणि बहिष्कार टाकले गेले. शांतता समिती, राष्ट्रीय एकात्मता समिती म्हणून तिथं आहे, त्याच्यावर बहिष्कार टाकले आणि लोकांनी मागणी केली की हे मागचे प्रांताधिकारी जर आले तरच आम्ही ऐकू, अदरवाईज कोणच ऐकणार. मी खरं म्हणजे चार्ज सोडून मी ट्रान्झिटमध्ये होतो. 8 दिवसांनी मी जॉईन करणार होतो जळगावला, पण मी तिथंच होतो. तर मला आमच्या DIGंचा मेसेज आला. कलेक्टर मला बोलले की अरे बापकरी, इथं हाताबाहेर चाललेली परिस्थिती, तू कुठं आहेस? तर मी म्हटलं मालेगावमध्येच आहे. ते म्हणजे तू प्लीज ये इकडं आणि 2-4 दिवस थोडी मदत कर. मग नंतर मी आलो तिथं. जॉईन होण्यापेक्षा जस्ट आपलं कामच कर. आणि या सगळ्या लोकांना विनंती केली की बाबांनो, ज्या पद्धतीनं आपण इतक्या दिवसापासून सगळं शहर सांभाळलंय, जी एक इमेज झाली होती की अतिशय दंगलखोर शहर, हे सगळं बदलून टाकलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये जे झालंय दुर्दैवाने ते सगळीकडेच हादसे सुरू झालेले आहेत. आपल्याकडे झालं त्याच्यामुळे हे काय फार असं जगाच्या वेगळं आहे असं नाहीये. तुम्ही याच्यातून बाहेर पडलं पाहिजे, मीटिंग अटेंड केल्या पाहिजेत, वातावरण पुन्हा निवडलं पाहिजे. अशा पद्धतीनं लोक एकत्र आले. माझ्या म्हणण्याला त्याने प्रतिसाद दिला. मी 4 दिवस अनेक लोकांच्या बरोबर तिथं फिरलो. हेमांशू रॉय म्हणून त्या दरम्यान एक ॲडिशनल SP होते, जे नंतर वरिष्ठ लेवलला SIT आणि वेगळ्या ठिकाणी ते गेले होते. दुर्दैवाने ते आज आपल्याकडे नाही आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही दोघांनी खूप चांगल्या पद्धतीनं हे विषय हाताळले होते. लोकांचं खूप प्रेम होतं. त्यांनी परत बोलावलं, परत येणं झालं आणि त्या नवीन जे अधिकारी होते त्यांना पण मी सांगितलं की मी तर आता मला ओल्डी होतो, मी 3.5 वर्ष होऊनच गेले आहेत, पण ठीक आहे, तुम्हाला म्हणजे त्याच्यातनं एक मदत मला करता आली तर मला आनंदच आहे. नाही, खूप सुंदर. आणि असं जे कार्य आहे म्हणजे की 2 समाजाची दंगल नियंत्रणात आणण्यासाठी शासनालाही कळतं की आणि लोकांनाही माहिती होतं की हाच माणूस करू शकतो. हे कार्याची पावतीच म्हणायला हरकत नाही आणि यातनं कळतं की हा माणूस कशा पद्धतीने लोकांमध्ये काम करत असेल. त्यानंतर आता तुम्ही बघताय संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटवत आहेत आणि अतिक्रमण संभाजीनगरमध्ये सगळ्यात पहिले जी डेअरिंग केली ते नेतृत्व तुम्ही केलं. लोकांनी तुम्हाला सिंगम अशी उपमा त्या काळात दिली आणि कोणत्या तरी अधिकाऱ्याला एका रस्त्याचं नाव म्हणजे एका अधिकाऱ्याचं नाव म्हणजे ज्याला भापकर रोड म्हणतो आम्ही, तर तो भापकर रोड बनवण्यात आला. म्हणजे कुठेतरी एक गर्वाची आणि पावतीच आहे कामाची की लोक सिंगम म्हणतायत, कौतुक करतायत, भापकर रोड देतात. हे करताना काय काय चॅलेंजेस आले आणि तो जो किस्सा होता त्याविषयी काय सांगा? तर म्हणजे बऱ्याच वेळा कठीण वाटणाऱ्या गोष्टी त्या तितक्याच सोप्या पण असतात. बरेचदा नाव खराब झालेली ठिकाणं, माणसं
ही तशी असतातच असं नाही, दुसरी बाजू पण असते त्याला. हो. मला खरं इथं रुजू झाल्यानंतर मी सांगितलं मग की मला 3.5 वर्षाचा कालावधी इथं मिळाला. पहिले 2-1 वर्ष मी थोडं स्थिर स्थावर होऊन काम करत होतो. माझ्या लक्षात येत होतं की अरे माझ्या याच्या पूर्वीच्या बदल्या ह्या फारच लवकर झालेल्या आहेत आणि जोपर्यंत तुम्हाला कालावधी मिळत नाही तोपर्यंत काम होत नाही. 2 वर्षामध्ये चांगल्यापैकी काम करत होतो. अनेक प्रयोग हातात घेतले होते. भाऊदिदी सारखा प्रयोग असेल, हा इथला समांतर पाणी पुरवठ्याची योजनेचा प्रयोग असेल. तुम्हाला माहित असेल की या समांतरला देशातली नंबर 1 ची स्कीम उत्तम प्रकारे डिझाईन केलेली, कन्सिव्ह केलेली, रेखाटन केलेली आणि पीपीपी तत्वावरची 720 कोटी रुपयाची होती त्या दरम्यान. पीपीपी तत्वावरची, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावरची देशातली नंबर 1 ची चांगली स्कीम म्हणून त्याचा गौरव झाला होता. आणि त्या दरम्यान अहलुवालिया जे होते त्यांच्या हस्ते मी, पानझडी आणि आमचे पालक वगैरे जे अधिकारी आहेत यातले संबंधित, आमचा सर्वांचा KPM जे ग्रुप आहे त्यांच्या मार्फत दिल्लीला आम्हाला बोलावून सत्कार करण्यात आला होता. एक अशा प्रकारची ही स्कीम होती. आमचं टार्गेट होतं की 15 पर्यंत पाणी शहराला मिळालं पाहिजे. दुर्दैवाने पुढे कोर्टबाजी झाली. कोणी कधी काय केली, काय झालं त्याच्यात आता दूषण देण्यात मतलब नाही काही, पण दुर्दैवाने ती स्कीम राबली ज्याचं 15 पर्यंत पाणी देणं अपेक्षित होतं आणि 720 कोटी रुपयाची स्कीम होती. ही एक स्कीम अत्यंत उत्तम पद्धतीनं त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू होतं. शिक्षण क्षेत्रामध्ये भाऊदिदी नावाचा एक प्रयोग आपण केला होता. राज्यातली सर्वात जास्त, जेव्हा राज्यामध्ये 12,000 मुलं शाळा बाहेर सापडतात त्यातली 5,000 मुलं या शहराने आम्ही शोधून काढली होती आणि ती सर्व मेन स्ट्रीमिंग केली होती आणि राईट टू एज्युकेशन खऱ्या अर्थाने या शहरामध्ये एस्टॅब्लिश केला होता. हे शहर चाइल्ड फ्रेंडली शहर कसं होईल, मुलांना इथं चांगलं पुढे जायला कसं मिळेल यासाठीचे काही प्रयोग सुरू होते. इथल्या दुर्दैवाने वाईट व्यवसायामध्ये अडकलेल्या अनेक महिला, ज्याला आपण रेड झोन म्हणतो, अशामध्ये दुर्दैवाने काम करावं लागणाऱ्या अनेक महिला, यांना आपण त्याच्यातून मुक्त केलं होतं. 1600 महिला अशा आपल्या शहरामध्ये सापडल्या होत्या आणि त्यांच्यासाठी फिनिक्स नावाचा एक प्रोजेक्ट आपण देऊन त्याच्यातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. बचत गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येक माणसाला कामाला लावायचा प्रयत्न केला होता. ज्या दिवशी मी रुजू झालो त्या दिवसापासून हातात झाडू, फावडं, टिकाव घेऊन सगळं गाव स्वच्छ करायचा प्रयत्न करत होतो आपण. रॅमके नावाची एक संस्था इथं आणून त्यांच्या मार्फत शहरामध्ये हे अनेक प्रयोग म्हणजे स्वच्छतेचे इश्यू करण्याचा प्रयत्न करत होतो. अशा अनेक कामं चालू असताना खाम नदी पूर्ण आपण साफ केलेली होती. अशा प्रयोगामध्येही समहाऊ कसं असतंय, महापालिकेचं उत्पन्न फार कमी. मला तर याच्याही आणखी एक अतिशय आश्चर्य असं वाटतं की मी असताना 400 कोटीचं आमचं बजेट होतं. बरोबर. एक वेळेस तर अशी वेळ आली की पुढच्या वर्षाचा बजेट कसं बनवायचं म्हणून त्या दरम्यान पदाधिकारी इतके समंजस होते. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की या वर्षाचं 400 कोटीचं बजेट, हेच बजेट आम्ही 2 वर्षासाठी वापरलं. म्हणजे जगाच्या पाठीवर कुठं पहिल्यांदाच असं झालं असेल. वेगळ्या पुढच्या वर्षासाठी वेगळं बजेटच नाही, मागच्या वर्षाचंच बजेट आम्ही कम्प्लीट केलं. त्याप्रमाणे इथं अखठा बंद झाला होता. बरोबर. राज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा LBT लागू झालं होतं आणि आम्ही हे दाखवून दिलं होतं राज्याला. हा औरंगाबाद शहराचा एक पॅटर्न म्हणून राज्याने स्वीकारला होता. राज्याला हे दाखवून दिलं होतं की जरी अखठा गेला तरी LBTच्या माध्यमातून आम्ही 1.5 पैसे या शहराने उभे केले होते. असे अनेक प्रयोग केले होते. त्याच्यामुळे मनात आनंद होता की आपण काहीतरी करू शकतो. अशाच दरम्यान एक दिवस मुंबईला मुख्य सचिवांच्या मिटिंगला मला बोलावलं. त्या मिटिंगला मी गेलो आणि त्या दिवशी आमची जनरल बॉडी मिटिंग होती. मी गेल्यानंतर मागे काही नगरसेवकांनी एक पत्र महापौरांना दिलं आणि आयुक्तांचं आता कामामध्ये लक्ष नाही, आयुक्त अकार्यक्षम ठरले, आयुक्त गो बॅक, कमिशनर हटाव, आयुष्याचा ठराव आणू, असं सगळं सुरू झालं. मला आमच्या एका मित्राचा, पत्रकार मित्र असे खूप ज्येष्ठ असे, त्यांचा फोन आला सायंकाळी. माझी दिवसभराची मुख्य सचिवांच्याकडची मिटिंग संपली आणि त्यांचा मला फोन आला की साहेब इकडे फार मोठा गदारोळ झाला. म्हटलं काय झालं? त्याने आयुक्त हटावच्या घोषणा, आयुक्त गो बॅक, आयुक्त अकार्यक्षम असं खूप चाललंय इथं आज. म्हटलं चालू द्या ना, मला जर मी नसेल कार्यक्षम तर जाऊ द्या, दुसरीकडे माझ्या आतापर्यंत पुष्कळबदल्या होतच आहेत, आणखी झाले काय फरक पडतो. पण मला तो शब्द खूप लागला, अकार्यक्षम आयुक्त, आणि म्हणून चले जाऊ. मग माझं डोकं मात्र फिरलं. बरोबर. इतक्या सगळ्या मी राज्यामध्ये 8-10 प्रोजेक्ट माझे असे चालू आहेत की ज्याच्यात मी लीड करतोय. राज्यात सगळ्यात जास्त माझं चांगलं काम आहे, या शहरात चांगलं काम, पदाधिकाऱ्यांनी साथ दिली आहे. असं असताना अचानक हे असं काय होतंय. मी दुसऱ्या दिवशी सकाळी आलो
पेपर पाहिले तर पेपरला पण मोठ्या बातम्या होत्या. हो. मग मी पीएला सांगितलं आणि म्हटलं प्रेसला बोलवा. आयुष्यातली पहिली प्रेस बोलावली. 50 पत्रकार आणि साधारणतः 10-12 चॅनलचे लोक. सगळं टेन्स होतं, आता काय होणार काय होणार काय होणार. आणि मी लिटरली माझ्या सगळ्या भावना भर 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 अशा ओकल्या सगळ्या. मी म्हटलं की मी राज्यामध्ये आता इतकं पुढाकार असताना पैसे नाहीत, हा आता ठीक आहे, वाढवण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करतोय. पार्किंगच्या जागा खुल्या केल्या होत्या, अनेक पोस्टर्स आणि होर्डिंग्स वगैरे नेस्तनाबूत केले होते, अनेक गोष्टी करत होतो. साफसफाई तर ही रोजच आम्ही करत होतो. मी पहाटे 5-5:30 आमचे 60 अधिकाऱ्यांना घेऊन रस्त्यावर आम्ही उतरायचो आणि साफसफाईचं काम करत होतो. एवढं सगळं करत असताना मी इतकं काय कमी पडलो कशात, बरोबर, मला ते सहन होत. आणि मग ह्या सगळ्या पत्रकारांच्या समोर मी खूप बोलले तुम्ही त्याच्यात, म्हणजे मन मोकळं केलं. याच्यात जे तुम्ही धडाडीने हे सर्व अतिक्रमण हटवलं, त्यात काही राजकीय हस्तक्षेप होता का, किंवा कसं, म्हणजे काही प्रेशर वगैरे आलं होतं? खूप. कसं असतंय, रस्ते रुंद करणं हे सगळ्यात डिफिकल्ट टास्क आहे. आजही आपण पाहतो की हे जे मोठ्या स्वरूपात रस्ते रुंद करण्याचं काम सुरू झालेलं आहे. कारण म्हणजे महापालिकेचं मी अभिनंदन करतो, पोलीस खात्याचं अभिनंदन करतो की त्यांनी मोठे मोठे रस्ते दुरुस्त करायला घेतलेले आहेत. आणि राहिलेलं काम जे आहे ते खऱ्या अर्थाने सुरू केलेलं आहे त्यांनी. त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, सगळ्या टीमचं अभिनंदन. एकच झालं आमच्या वेळेस की रस्ता रुंद करावा याची सुरुवात फक्त मला करायला लागली. आज प्रशासनाच्या पाठीमागं शासन आहे, बरोबर, पोलीस यंत्रणा आहे, न्यायालय आहे, सर्वजण आहे, बरोबर. त्याच्यामुळे ते करायला तसं ते कमी मोलाचं कमी प्रतीचं काम आहे त्यांचं असं नाही, पण सुदैवाने साथ आहे सगळ्यांची. बरोबर. आपण आता काल परवा पाहिलं असेल तर चिकलठाणा, शेंद्रा वगैरे या भागात 400 अधिकारी कर्मचारी, 400 पोलीसचा. मला बऱ्याच ठिकाणी पोलीसचं फारसं पाठबळ मिळालंच नव्हतं. पण जेव्हा नंतरच्या काळात SP बदलले, त्यांच्या लक्षात गोष्ट आली, नंतर त्यांनी मला 22 लोकांचा स्टाफ दिला पोलीस, एक PI आणि इतर कर्मचारी, असा 22चा स्टाफ मिळाला. आणि एवढ्या 22च्या स्टाफवर आम्ही शहरातले 31 रस्ते रुंद केले, जवळपास 2,500 घरं तोडली, ग्रीन झोन मधले 16,000 प्लॉट काढले आणि प्रत्येक ठिकाणी हेल्मेट लावून मी उभं राहून त्याचं नेतृत्व करत होतो. मला आनंद याचा वाटला की ज्या छोट्या छोट्या लोकांचे घरं तुटले त्यांनी बिचाऱ्यांनी सुद्धा उभं राहून स्वतःचं सर्वस्व पणाला लावलं आणि दिलं. विरोध झाला नाही असं नाही, अगोदर तो विरोध खूप होताच, झालाच. पण नंतर जेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की हे शहराच्या भल्यासाठी काम होतं, आणि म्हणून त्या दरम्यान मग आमदार प्रदीप जयस्वाल असतील, नंतर आमदार तनवानी होते, त्या दरम्यान खैरे साहेब होते, खासदार शिरसाट साहेब होते, या सगळ्यांनी त्यांच्या घराला सुद्धा म्हणजे तोडायला नाही म्हटलं नाही. त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची घरं तोडली गेली, ते बिचाऱ्याने साथ दिली त्याला. आणि मग ह्या सगळ्या कामामध्ये तेही सहभागी झाले, नगरसेवक सहभागी झाले. मला आश्चर्य याचंही वाटतं की अनेक नगरसेवक माझ्याबरोबर उभं राहत होते. जशी आम्ही सुरुवात केली शिल्लेखानामधून, तर शिल्लेखानामध्ये समीर राजूरकर आणि जावे नाशिर खान, नाशिर, हे दोन्ही नगरसेवक माझ्याबरोबर तिथे येऊन उभं राहिले आणि आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, हे करा. ते जसं झालं, आम्ही 16ला शिल्लेखानामध्ये आम्ही लोक गेलो, लोकांनी थोडी मदत मागितली. मी म्हटलं चला ठीक आहे, माणुसकीच्या भावनेतून त्यांना आम्ही 1 दिवसाची मुदत दिली. पण 17 तारखेला शिल्लेखान्यामध्ये मग कारवाई करण्यात आली. 18 आणि 19 लगेच औरंगपुरा, गुलमंडी 19, 20 हा सगळा भाग लगेच ताबडतोबीने घेतला गेला. आणि या प्रत्येक ठिकाणी अनिल मखरी एक आहे, किंवा बाकी प्रदीप जयस्वाल साहेब काय, खैरे साहेब काय, तनवानी काय, हे करत करत नंतर तिकडं अहिल्याबाईच्या पुतळ्याजवळ आणि त्या भागातही शिरसाट साहेब काय, या सगळ्या लोकांनी नंतर साथ दिली. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अतिशय उत्तम काम होत आहे, त्याच्यामध्ये कोणाचा दमडीचा इंटरेस्ट नाही, कोणाचा रस्ता थोडा इकडे करायचा की तिकडे करायचा अजिबात नाही. पण सगळ्यात गंमत अशी की हे काम जेव्हा मी हातात घेतलं, महत्वाचं हे आहे सगळ्यात की पैसाच नव्हता. तुम्हाला आता हा 40 वर्षापूर्वीचा शहर विकास आराखडा अंमलबजावणी करायची आहे आणि पैशाचा पत्ता नाही. सुदैवाने आम्हाला केंद्र सरकारचे वित्त आयोगाचे 10 कोटी रुपये मिळाले होते. आणि या 10 कोटीचे काय कामं घ्यायची याचा काही प्रोटोकॉल आहे. त्याप्रमाणे ठराव झाला जनरल बॉडीमध्ये की या 10 कोटीचं काम जे काय करायचं
त्याचा निर्णय महापौर करतील. त्याच्यामुळे ते सगळे पैसे आता मग त्यांच्या अखत्यारीत होते. त्यांनी जे ठरवतील त्याच्यात ते काम करायचे होते. पण 3-4 महिने गेल्यानंतर महापौर मॅडम होते अनिता घोडेले आणि घोडेले पण काम पाहत होते. त्यांच्या असं लक्षात आलं की मागणारे 100 नगरसेवक आहेत, कोणत्या भागात कोणतं काम घ्यायचं आपल्याला हे जमणार नाही, त्याच्यापेक्षा कमिशनरच्या गळ्यात अडकून द्याय. महापौरांनी मला पत्र दिलं की कमिशनर साहेब हे 10 कोटी तुमच्या अखत्यारीत परत देण्यात येत आहेत, याचा निर्णय तुम्ही करा आणि काय काम घ्यायचे तुम्ही ठरवा, नियमाप्रमाणे ते करा आणि त्याचा विनियोग तुम्ही करा, म्हणजे आपल्याला त्याचं युटिलायझेशन पाठवायला सोपं जाईल. बस ही मला संधी मिळाली आणि या 10 कोटीमध्ये मी ठरवलं की मी पहिल्यांदा काही करून आता एखादा का होणार रस्ता मी सुरू करतो. बरोबर. भूसंपादनासाठी पैसे वापरता येत होते. जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की काही ठिकाणी भूसंपादन अगोदरच झालंय, जसं शिल्लक आहे. मग काही ठिकाणी इमारती पडायला लागल्यात, त्या पाडाव्याच लागणार आहेत. त्या समजा अशा आपल्या ह्या सगळ्या गुलमंडीवर इकडच्या तिकडच्या भागामध्ये सगळ्याच भागामध्ये होत्या पडायला लागली इमारती. एका बाजूला रस्ते रुंद करण्यासाठी रस्त्यातले धार्मिक ठिकाणं सुद्धा काढायला सरकारने ना नव्हती. बरोबर. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले होते की रस्ते रुंद करा आणि रस्त्यामध्ये येणारे धार्मिक स्थळ जरी असतील तर ते मग काढायचे, त्याचं पुनरुज्जीवन करायचं, शिफ्ट करायचे, काय करायचे या संदर्भात काही सूचना होत्या. पण याचा फॉलोअप आणि याचं पालन कुणीही कधीही अजून सुरू झालेलं नव्हतं. तर मी हे चॅलेंज स्वीकारलं की मी अकार्यक्षम आहे ना, आता मी पण दाखवून देईल की पुरुषोत्तम भापकर काय चीज आहे. आणि 10 कोटी मिळाले. 10 कोटीमध्ये ऐलान तर केलं, मी डिक्लेअर केलं की रस्ता रुंदीकरण मी घेतोय, पण मग स्ट्रॅटेजी वर्कआउट केलं. मला खरं अभिनंदन केलं पाहिजे ह्या सगळ्या लोकांचं की महापालिकेचे कर्मचारी अधिकारी ज्यांच्याकडे अतिशय बकवास म्हणून पाहिलं जायचं, बरोबर, ह्या लोकांच्या अंगी पुन्हा बल संचारलं. मी नेतृत्व केलं. जेव्हा हेल्मेट डोक्यात घातलं, टेप घेऊन जेव्हा रस्त्यावर उतरलो आणि हे सगळे टाउन प्लॅनिंगचे लोक, हे सगळे अतिक्रमण निर्मूलनचे लोक, झंझण, डीपी, हे सिटी इंजिनियर्स, हे सगळे जेव्हा हाताशी घेतले, सोनवणे असतील, पानझडे असतील, सीए असतील, हे सगळे लोक हाताशी, आणि डिक्लेअर केलं की ज्याला पैसे पाहिजे त्याला आम्ही पैसे देणार. पावर का गंमत. पैसे आहेत 10 कोटी. उद्या मला 200 कोटी 100 कोटी लोकांनी मागितले असते, पैसेच नव्हते माझ्याकडे. पण हिंमत केली, 10 कोटीवर सांगितलं की ज्यांना पैसे पाहिजे त्यांना त्यांच्या जागेचा मोबदला आम्ही पैसे देणार. बरोबर. दुसऱ्या बाजूने सायमल्टेनियसली अशी स्ट्रॅटेजी वर्कआउट केली की TDR आणि FSI प्रमोट केला. आणि लोकांनी हे समजावलं की जर तुम्ही TDR आणि FSI जर घेतला तर तुम्हाला जास्त रक्कम मिळेल, मोबदला मिळेल. कारण बाजार भावाप्रमाणे तुम्ही विकू शकता. बरोबर. आज तुमची जमीन मी ताब्यात घेताना सरकारी स्टॅम्पचे जे काही रेट आहेत त्याच्या बाहेर आम्हाला जाता येणार नाही, पण मार्केटमध्ये रेट जास्त आहेत हे सगळ्यांना उघड सत्य आहे. बरोबर. काही गुपित राहिलेलं नाही. ते सरकारी रेट कमी असतात, बाहेर रेट कितीतरी जास्त असतात. मग लोकांना हे पटवलं मी काही दिवस, 4-2 दिवस, की तुम्ही जर TDR आणि FSI घेतला तर तुम्हाला आजच्या मार्केटच्या बाजार भावा इतके पैसे मिळतील, कदाचित आम्ही देणाऱ्या पैशापेक्षा दुप्पट तिप्पट असतील. बरोबर. आणि हा मुद्दा मला ठासून मांडता आला, लोकांच्या लक्षात आणून दिला म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर लोकांनी TDR आणि FSI घेण्यासाठी लोक प्रमोट झाले आणि मला पैसे कोणी मागितलेच नाही. मग हे करता करता जसं सुरू झालं तसं 1, 2, 3, 4 असं करत 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 शहरामधले 31 रस्ते रुंद करतात. खरंच खूप मोठी कारवाई त्या शहरातली होती. आणि स्वतः तुम्ही हेल्मेट घातलेले रस्त्यावर मोजतानाचे फोटोही पेपर वृत्तपत्रात असेल, टीव्हीवर, आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचं चांगल्या पद्धतीने नियोजन झालं. आणि खरं तर कौतुक वाटतं की अशा पद्धतीने एक सिंगम येतो आणि शहर एकदम सुंदर करून जातो. आणि त्यामुळेच लोकांनी कौतुक म्हणून भापकर रूट सुद्धा दिलेलं आहे. तर आताचे जे अधिकारी आहेत, किंवा आता समजा एवढा वेळ लागला जो तुम्ही रस्ता केला, त्यानंतर आता जवळपास 8-10 वर्षाचा काळ गेला, ह्या काळामध्ये पण सुद्धा खूप रस्ता पेंडिंग होता. जसं तो रोड, जालना रोड आहे, तो पण पेंडिंग होता. तर हे करताना कुठेतरी राजकीय दबाव असतो का, किंवा आता प्रशासन जसं पाहिलं तर प्रशासकीय अधिकाऱ्याच्याच हातात आहे, तर हे करताना कुठेतरी संधी असते का की आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि विकास करू शकतो? नाही, मला तर आता हाच अनुभव आला की कसं आता तर पुन्हा आणखी असं आहे की महापालिकेमध्ये प्रशासक आहेत. बरोबर. आम्ही असताना मी कमिशनर होतो, आमची बॉडी होतीच. जेव्हा बॉडी असते 100 लोक जवळपास नगरसेवक बरोबर असायचे, वेगवेगळे त्यांचे इश्यूज असायचे. त्यांचे इश्यू वेगळे म्हणजे चुकीचे असतात असं नाही, कारण तेही त्या भागाचं नेतृत्व करतात. बरोबर. तिथले ते निवडून आलेले सन्माननीय पदाधिकारी असतात, त्यांनाही वाटत असतं की या भागाचा विकास व्हावा. कदाचित प्रशासन, ऍडमिनिस्ट्रेशन आणि त्यांच्यामध्ये काही भेद असू शकतात,
परंतु त्यांचा हेतू तोच असतो. तुम्हाला हे मला हे एस्टॅब्लिश करायला संधी मिळाली आणि करता आलं की त्यांचा मोटिव्ह तोच आहे, माझा मोटिव्ह तोच आहे. मग चला त्यांची पण ताकद आपण घेऊ आणि एकत्रितपणे काम करू. आज आता कसं आहे, आज प्रशासक असल्यामुळे नगरसेवक नाही आहेत कोणी. खरं म्हणजे प्रशासकाला फार मोठी ताकद आहे. आयुक्तापेक्षा खूप मोठी ताकद प्रशासकाच्या हातात आहे, कारण तोच सर्व आहे. म्हणून खरं आणखी जास्त मोठं काम करता येतंय, हे करतायत, त्यात वाद नाही. याच्यामध्ये ज्या लोकांची घरं जातात, ते खरं म्हणजे हा संवेदनशील विषय आहे. आज आपण आपल्या घरात राहतोय, घर कसं आहे, लिगल आहे, इलिगल आहे, बॉन्डवरचं आहे, भाड्याचं आहे, हा भाग वेगळा असतो. माणसाला सगळ्यात मोठी अटॅचमेंट ही घराशी असते. म्हणजे इव्हन घरातल्या मेंबरपेक्षा, कुटुंबातल्या सदस्यापेक्षा या सगळ्यांना राहण्याचं जे एक ठिकाण आहे, खाण्याचं एक ठिकाण आहे, रात्री झोपण्याचं ठिकाण आहे, याच्याशी असते. ते छोटं मोठं कोणत्या ठिकाणी हा नसतो. त्याच्यामुळे खूप संवेदना याच्यामध्ये असतात. तर या लोकांशी डील करताना आता मला जसं आताही मला वाटतं जसं करतायत, वेळ देतायत ते, की लोकांना जसं की चला तुम्हाला आम्ही 3 तासाचा वेळ देतो, 1 दिवसाचा वेळ देतो, आदल्या दिवशी डिक्लेअर करायचं की ह्या भागातला तुम्हाला तुमचं काय सामान न्यायचं असेल ते तुम्ही घेऊन जा. सामानाची मोडतोड होणार नाही, त्यांची दारं, खिडक्या, कपाटं, आतले काही गोष्टी असतात त्या खराब होणार नाही. कारण एकदा JCB लावला की तो धार JCB पोकलँड हे काय करून टाकेल त्याचा नेम नसतो, मोडतोड होऊन जाते. त्याच्यामुळे संसार उपयोगी जे साहित्य आहे ते एकतर त्यांचं वाचलं जाऊ शकतं, नंबर 1. नंबर 2, त्यांना अल्टरनेटिव्ह ताबडतोबीनं काहीतरी व्यवस्था त्यांची केली गेली पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की जर समजा उद्या आपल्याला इथले जर 200 घरं काढायची असतील तर या लोकांची व्यवस्था आपण काय केली. शेवटी माणसं आहेत होई. प्रशासक म्हणजे आपण काय अगदी असं वेगळ्या सृष्टीमध्ये काम करतो किंवा ऍडमिनिस्ट्रेशन हा काही वेगळं असतं असं नाही. ऍडमिनिस्ट्रेशन हे मानवी चेहरा असलेलंच असलं पाहिजे, त्याला संवेदनाच असल्या पाहिजेत. आणि म्हणून ही जिती जगती माणसं जी आहेत यांचं भलं पाहूनच त्याला सामोरं गेलं पाहिजे. म्हणून यांची काय व्यवस्था आहे. आता आम्ही काय केलं होतं, हे अगोदर तर ताबडतोबीने काही करता आलं नव्हतं, पण मी यांना शब्द दिला होता लोकांना की मी तुमचं पुनर्वसन करणार, तुम्हाला प्लॉट देणार. आणि जोपर्यंत प्लॉट दिला जात नाही, पुनर्वसन होत नाही, किंवा रमाई आंबेडकर मधून अनेकांना आम्ही घरं दिली. मला आठवतं की त्या दरम्यान 700 लोकांचं पुनर्वसन करायचा प्रयत्न केला. त्याच्यापैकी 300-350 लोकांना आम्ही रमाई आंबेडकर मधून ज्या जागा वाटप केल्या त्या जागेवर त्यांना घरकुलाचेही पैसे दिले. म्हणजे काही लोक तर असे आहेत इथं लाभार्थी असे होते की ज्यांना प्लॉटचाही ताबा आणि दरम्यान घरकुल मंजूर झाल्याचे 2 लाखाचा तो जे काय असेल नियमानुसार तो चेक हाही सोबतच देता आला. त्याच्यामुळे लोकांना आनंद झाला. अगोदर लोकांना त्रास झाला, लोक खूप म्हणजे वेदना होत्या, दुःख होतं, पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे सगळ्यांच्या भल्यासाठी झालं आणि आपला त्यातनं फायदाच झाला. गंमत अशी आहे की अंगावर घ्यावं लागतं काही गोष्टी. चुकीच्या बरोबर ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा प्रामाणिकपणे करता त्यावेळेस मग काही गोष्टी त्याला कायद्याच्या कचांड्यात कशा नीट बसवायच्या हेही पाहावं लागतं. हा जो कैलाश रोड जेव्हा विस्तारीकरण झालं तर तिथं अनेक प्रॉपर्टीज अशा होत्या की त्या बॉन्डवरच्या होत्या, रेग्युलर खरेदी नव्हत्या, 7/12 नव्हते, सिटी रेकॉर्डचं काही CTS नव्हता, त्याला नंबर नव्हता, दाखले नव्हते, उतारे नव्हते. असं असताना या लोकांची घरं तोडली गेली आणि यांना फायदा दिला की त्यांच्याकडे जी बॉन्ड होती त्या बॉन्डच्या आधारे ते तिथले रहिवासी आहेत, राहणारे आहेत, त्यांचा हक्क आहे तिथं हा साबित केला, स्थापित केला. आणि अशा बॉन्डवरच्या लोकांना सुद्धा नव्याने घरकुल, नव्याने जागा देता आल्या मला. त्याच्यामुळे तो एक आनंद राहिला आणि लोक आनंदाने. आणखी एक महत्वाची गोष्ट सगळ्यात अशी जी मला वाटते किंवा सांगितली पाहिजे मुद्दाम, कमिटमेंट जर असली तर लोक प्रेम करतात, काम करता येतं आणि खूप मोठ्या स्वरूपाचं, दैवी स्वरूपाचं काम होऊ शकतं, असं माझा अनुभव आहे. माझी बदली झाली इथून अचानक, अचानक म्हणजे 3.5 वर्ष झालीच होती, पण बदली झाली आणि काही महत्वाचं कामच राहून गेलं. महत्वाचे रस्ते रुंद करायचे राहून गेले, लोकांचं पुनर्वसन राहून गेलं. आणि मीन व्हाईल जिल्हाधिकाऱ्याने एक आदेश काढून हर्सुलची आमची जागा जी महापालिकेला पुनर्वसनासाठी म्हणून प्रदान केलेली 1982 मधली जागा जिल्हाधिकाऱ्यांनी काढून घेतली. तर म्हणजे आता महापालिका म्हणजे सरकारचीच होती तशी जागा काढून घेतल्या गेली दुर्दैवाने. आणि मग त्या दरम्यान असा अपप्रचार सुरू झाला की एका बाजूला कमिशनरची बदली झाली, कमिशनरने तुम्हाला जागा द्यायचं कबूल केलं होतं, प्लॉट द्यायचं कबूल केलं होतं, बदली झाली, रोडचं काम आहे तसं राहिलंय, प्लॉट आहे नाही.
तर तेवढ्या दरम्यान जिल्हाधिकाऱ्याच्या हातात तर ते नव्हतं, पण विभागीय आयुक्ताला मी विनंती केली आणि भास्करराव मुंडे त्यावेळेस विभागीय आयुक्त होते. सुदैवाने ते आपले मित्रच होते, सगळं जाण त्यांना होते. त्यांना मी सांगितलं की साहेब, जागाच कलेक्टरने आमची काढून घेतली, 17-18 एकर जागा पुनर्वसनासाठीच असलेली, आणि ज्याच्या जोरावरच मी पुनर्वसनाला ताकदीनं हात घातलेला. बरोबर. बदली पण एका बाजूला झाली. मी त्यांना विनंती केली, ॲडिशनल कमिशनरला सांगण्यात आलं त्यांच्याकडून, आणि या जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला स्टे मागितला ताबडतोब. बरोबर. त्यांनी मला ताबडतोबीने स्टे दिला आणि तो स्टे घेऊन मी मग त्या जागेवर गेलो. तर तिथं 20-25 भट्ट्यांनी, विटाच्या भट्ट्यांनी अतिक्रमण केली. एका बाजूला अपप्रचार पण सुरू झाला होता. काही पॉलिटिकल फिगरनी अपप्रचार केला होता की आता कसले प्लॉट आणि कसलं काय, यांनी आपलं तोडफोड केली, तुम्हाला रस्त्यावर टाकलं, आता जागा नाही काही नाही, बसा बोंबलं, अशा प्रकारचे पण काही वारं सुरू झालं होतं. पण मी त्याला मग छेद दिला. मी म्हटलं मी प्लॉट यांना देणार. मी तिथे गेलो. रात्रीत ना मी त्या भट्ट्या अतिक्रमणाच्या ज्या होत्या ती उचलून फेकली, जागा साफ करून घेतली. बुलडोझर, जेसीबी, पोकलँड सगळं लावून माणसं लावली तिथे रात्रभर. प्लॉट टाकले. रात्रीच तिथं आम्ही पाण्यासाठी सुविधा केली. बोर घेतलं रात्रीतनं, भरपूर पाणी तिथं लागलं. आणि सकाळी 11 वाजता सगळ्या प्रेसला मी म्हटलं की चला, मी तुम्हाला जिथं प्लॉट द्यायचे मला लोकांना ते दाखवून देतो. तिथं गेलो मी आणि सगळे ते प्लॉट दाखवून दिले. सगळं क्लीन केलेलं, 17-18 एकर जागा क्लीन केलेली होती. फक्की मारून प्लॉट पाडलेले होते. पाणी सुरू झालं होतं तिथं. आमचं बोरचं पाणी येत होतं बाहेर, बडबड बडबड पाणी पळत होतं. सगळं वीटभट्ट्या सगळ्या हटलेल्या होत्या आणि मोठ्या संख्येने तिथे प्लॉट टाकले होते. त्या लोकांना सगळ्यांना बोलावलं, पत्रकारांना बोलावलं, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये प्लॉटचं वाटप केलं. मग त्यावेळेस तत्कालीन खासदार खैरे साहेब ते थोडेसे नाराज झाले होते. एवढ्या तुम्ही सगळं काम तुम्हीच करताय का, तर आम्हाला काही राहू द्या. खरं होतं त्यांचं बिचाऱ्यांचं की त्यांच्या हस्ते पॉलिटिकल, त्यांच्या नेत्यांच्या हस्ते करावं अशी त्यांची भावना असणं बट नॅचरल. पण मी म्हटलं नाही, माझी कमिटमेंट आहे लोकांना, माझी बदली झाली, माझी कमिटमेंट आहे. मला मी जगू शकणार नाही जर समजा यांना मी दिलं नाही, तर मला यांना द्यायचं आहे. तर मी त्या दरम्यान आव्हान केलं आणि मला आनंद वाटतो सांगायला की त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्या दरम्यान प्रदीप जयस्वाल साहेब आमदार होते, नंतर तनवाणी साहेब आमदार होते, संजय शिरसाट साहेब आमदार होते. हे सगळे आमदार सत्ताधारी पक्षाचे असताना ते सगळे त्या प्लॉट वाटपाच्या कामासाठी आले. सगळे लाभार्थी आले, पत्रकार आले, मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिले आणि सगळ्यांच्या समक्ष या चिठ्ठ्या काढून प्लॉट वाटप करता आलं. प्लॉट वाटप झालं. ते 2-4 रस्ते राहिलेले होते. त्या दरम्यान मी म्हटलं हे काम संपवलं पाहिजे. एका हातात ऑर्डर आलेली बदलीची, पण हे असताना माझ्यासारखा वेळा माणूस नंतर मी ठरवलं की राहिलेले रस्ते केले पाहिजे. आणि सगळ्यात अवघड रस्ते जे होते, महापालिकेपासून टाउन हॉल पासूनचा रस्ता, जयभीम घाटी नगर तिकडे जाणार. बरोबर. दुसरा एक मिल कॉर्नर ते बारापूरला रस्ता. तिसरा हा उस्मानपुरा पोलीस स्टेशनच्या समोरचा मकई गेट आणि उस्मानपुरा भाजीवाली बाईच्या पुतळ्यापर्यंतचा रस्ता. आणि चौथा रस्ता ह्या वेदांत हॉटेल पासून देवगिरी समोरूनचा गाडे चौक, तो आतमधला सरळ खाली जिथं रस्ताच नव्हता, गाडे चौकापर्यंतच रस्ता होता. तो रस्ता तिथं पाऊल वाटही नव्हती. गाडे चौकापासून तर भाजीवाली बाईच्या पुतळ्यापर्यंतचा सगळा तो रस्ता, सगळी दलित बांधवांची घरं होती, तो एक रस्ता. असे 4 रस्ते मी शेवटच्या 8 दिवसामध्ये चार्ज सोडण्यापूर्वी विस्तारित केले. याच्यावर शेकडो हजारो लोक हे होतेच. या सगळ्यांना जमेल तिथं तिथल्या तिथं TDRचे प्रकरण, प्लॉट वाटप करणं, त्यांना पैसा देणं, हे सगळे रात्रंदिवस उभं राहून केलं. मला हे सांगितलं पाहिजे की त्या दरम्यान, त्या शेवटच्या कालावधीमध्ये, त्या शेवटच्या 4 दिवसामध्ये का करता आलं मला, तर मी हर्षदीप कांबळे जे माझ्या नंतर आयुक्त म्हणून तिथं आले, त्यांच्याशी मी फोनवर बोललो 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस अगोदर की हर्षदीप तुम्ही कधी येत आहे. ते म्हणजे मला 1 आठवडा आणखी लागणार. तर मी याची फायदा घेतला आणि मग त्या भागातले नगरसेवक, महापालिकेचे आमचे पदाधिकारी, जसं संजय जगताप वगैरे होते, नंतर दाभाडे होते, कृष्णा बनकर असतील, इकडे पुन्हा ते जाधव, विजय जाधव होते, नंतर ह्या बाजूला इकडं आपल्या मकाई गेट आणि या भागामध्ये गाडे साहेब होते. या सगळ्यांशी तातडीने संपर्क केला आणि हे रस्ते रुंद करायचे राहून जातील, मला हे करायचे असं सांगितलं. आणि धड 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 पुढच्या 3-4 दिवसामध्ये हे 40 रस्ते रुंद करता आले. हे एक फार मोठं काम मला वाटतं की शेवटी हातात ऑर्डर आल्यानंतरच झालं आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी 24 तास त्याच्यामध्ये वाहून घेतलं, काम केलं आणि वेगळं काम करता
फार आनंद वाटला. नाही, खरंच खूप सुंदर. आणि असं काम एका प्रशासकाच्या पॉवर काय असते, म्हणजे एक कलेक्टर काय असतो, एक प्रशासक काय असतो, हे ताकद आणि हे कार्य किती मोठं होऊ शकतं हे तुमच्या कार्यातनं दिसून येतं सर.